आणि यानंतर थेट जाऊया विधान परिषदेमध्ये. सांगा कोणीतरी मला, मग हे का केलं? गेला कुठे काळा पैसा? आज मितीपर्यंत 12 लक्ष कोटी आले, आता राहिले थोडे दिवस. तुमचं या संबंधीचं गणित काय? कोण भ्रष्टाचारी, कोणाकडे काळा पैसा आहे, का पकडत नाही? त्यांच्याकडे यंत्रणा आहे ना तुमच्याकडे, बडाया मारल्यात ना तुम्ही. अहो परवात निवडणूक झाली नगरपालिकेची, रिझल्ट आले, 1 नंबरचा पक्ष नगरपालिके नगराध्यक्षामध्ये भाजप नंबर 1. सेलिब्रेट केला, अभिनंदन केलं आम्ही. बरं वाटलं टीव्हीवर एकमेकाला पेढे भरताना. अहो विदाउट कुबेर शिवाय हे शक्य होतं का? तो कुबेरकडे गेलेला, आधुनिक कुबेरकडे गेलेला पैसा हा भ्रष्टाचार नव्हता काय? कुठून आणला? का 2000च्या नवीन नोटा आणल्या? हा पैसा कुठून आला? प्रत्येक मतदाराला 5000 2000 देऊन निवडून आणले ते. काय असं 2 वर्षात विदर्भात केलंय हो? की विदर्भात बोला मग कशावर बोलायचं सांगा जरा. तुमचा काय संबंध आहे का? तुमचा का बसा खाली, मग तुमचा संबंध नसेल नाही काय? माननीय सदस्य नंतर बोला ना. राणे साहेब एक मिनिट हे बघा, 1 मिनिट. नाही साहेब, मी तुम्हाला परवानगीच दिली नाही. दरेकर साहेब, मी परवानगीच दिलेली नाही. कृपया उगाच शिस्त बिघडवू नका. सोले साहेब बोलले त्याच्यावर मग मी तेच सांगतोय ना, मी त्याच्यावरच बोलणार आहे. त्यांनी जी हरकत घेतली आहे, या हरकतीच्या संबंधाने राणे साहेबांचं स्टेटमेंट मी तपासून घेईन. जर आवश्यक वाटलं तर मी काढून टाकेन. राणे साहेब बोल. काढा भाषण, मला हरकत नाही. ठीक. अहो ऐकायची पण सहनशीलता पाहिजे हो. मला सभापती महोदय सांगा, आज जी परिस्थिती ओढवलेली आहे, तुम्हाला करायचं भ्रष्टाचार, अमुक भ्रष्टाचार, बनावट नोटा. आता जम्मू काश्मीर, जम्मूला जी फायरिंग झाली अतिरेक्यांवर, आणि त्यात अतिरेकी काही मारले गेले, त्या अतिरेक्यांकडे भारतीय नवीन नोट होती 2000ची नवीन. हे आम्ही ना, माझ्याकडे सगळी कात्रण आहे, सगळी कात्रण आहे. आली कुठून? नक्षलवादी सगळं संपलं. अरे कशाच्या आधारे सांगता? रोज चालू आहे तिकडे. साहेब या संसदीय कामकाजामध्ये, या परिषदेत किंवा सभेमध्ये बोलताना काहीतरी पुरावे, काहीतरी असलं पाहिजे त्याच्यामध्ये. नुसतं काही बोलावं आणि सगळं रेकॉर्ड व्हावं, जे येणारी पिढी वाचणार आहे. 2000च्या नोटा मिळाल्या, आता 500च्या नोटामध्ये व्हेरिएशन बघा. आम्ही काही नोटा या माझ्याकडे, मी आपल्याकडे पाठवतो. घ्या 1500 आहे, परत करा. पण परत आणले कुठून? हे बघा, 3 नोटामध्ये 3 फरक. इकडे गांधींच्या समोर ही लाईन आली आणि इकडे गांधींच्या दूर गेली. इकडे तर अजूनच भलतीकडे गेली. या बघा जरा, या शिपाई त्यांच्या हातातच द्या. लहानपणासारखं, लहान मुलासारखं बोलू नये. बोला. सभापती महोदय, या देश 125 कोटीचा देश आहे. या देशामध्ये व्यवहारामधल्या 86% जर नोटा बंद केल्या, तर इथल्या लोकांना व्यवहारामध्ये जगण्यासाठी आज आपल्याला, आपण सांगता विजेच्या बिलाला 500,000 चालतील, टोलला चालतील, सगळीकडे चालतील. मग अन्न धान्याला का नाही चालत? दुधाला का नाही चालत? सभापती महोदय, याचा विचार का राज्यकर्ते करत नाही? नुसता मोदींनीच करायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही. आपण पण राज्य करतो आहोत. आज समाजामध्ये झोपडपट्टीचा उल्लेख झाला. जा झोपडपट्टीत, जा मध्यमवर्गाच्या वस्तीमध्ये. अनेक महिलांनी, स्त्रियांनी घरात 5 रुपये 10 रुपये करून 15-20 वर्षांनी लाख 1.5 लाख नेले काळा पैसा. 2 लाख जमवले काळा पैसा. मुलीचे लग्न आहे परवा, काय करणार? श्रीमंत श्रीमंताच्या बाजूचा उल्लेख होतो. श्रीमंत लाईनीत दिसले नाही,
मग तुम्ही कोणाविरुद्ध कोणाला लाईनीत उभे केलेत? कोणाची मेहरबानी? तुमच्या सरकारची मेहरबानी ना. या लाईन मध्ये उभे असलेले देशातील सगळे जनता, गोरगरीब, मध्यमवर्गीय 88 लोक आतापर्यंत गेले. श्रद्धांजली वाहिली. मी दादांना, सन्माननीय दादांना धन्यवाद देईन. आम्ही उभे राहिले होते आणि हात केला तेव्हा सगळे उभे राहिले. श्रद्धांजलीला पण निरपराध माणसं गेली. सभापतीमध्ये निरपराध, त्यांचा काही गुन्हा नाही अशी लोक गेली. वयस्कर माणसं गेली. पेन्शन ठेवली बँकेत. आपलेच पैसे काढायला लाईनीत उभे राहिले. आपलेच पैसे स्वतःचे ठेवलेले आणि पैशाच्या काउंटरवर जायच्या अगोदर हार्ट अटॅक लोक गेली. अशी 88 लोक गेली. काय संवेदना नाही या सरकारला? काय उत्तर देतात? पुढे काय चाललंय? आबादी आबाद आहे. अरे 88 लोक गेली, काय असून नाही त्यांचे संसार उघड्यावर पडले. जसं पाकिस्तान भारताच्या बॉर्डरवर या 2.5 वर्षामध्ये किती जवान शहीद झाले, रोज मारले जात आहेत. काल परवा 2 गेले आमच्या महाराष्ट्रातले. काय कुटुंबाकडे पाहून वाटतं त्याला? नाही तुम्हाला भावना, नाही संवेदना, काही चाललं नाही म्हणून सांगायचं. सभापती महोदय, आज कोणता धंदा? चला नागपूरला फेरफटका, कोणी मंत्री माझ्याजवळ यावं. चला दुकानात. आता वाजले 3. 25% व्यवसाय नाही. 1 महिना झालाय 25% व्यवसाय राहिला नाही. लघु उद्योग बंद झाले. मध्यम उद्योग अडचणीत आले. एक्सपोर्ट कमी झाला. आयात उत्पादन नसल्यामुळे आपल्याकडे निर्यात होऊ शकत नाही. आयातही थांबली. डॉलर स्ट्रॉंग झाला तुमच्या मेहरबानीने. जरा का बघा, रुपया घसरला. एवढं तरी माहितीये का 30 दिवसात? कुठे आपण चर्चा, कसली चर्चा करतोय? काय लेवल आहे? काय दर्जा आहे चर्चेचा? एका लहान मुलांचा खेळ आहे. हे तू बोललास, मी बोललो, झालं. आम्ही तसं नाही बोलत. आज जी परिस्थिती आहे, आज LNT सारख्या कंपनीने 14,000 कामगार काढून टाकले. लघु उद्योगात हजारो कामगार काढतायत. आज यांची घरं चालणार कशी चालणार? मुंबई सारख्या शहरामध्ये हातगाडीवाला कॅशलेस करणार, काय कार्ड देणार का त्याला? हमाली करून माल टाकला, कार्ड काढून देणार का? तो बिचारा कार्ड मध्ये माध्यमातून पैसे घ्यायला आहे का त्याकडे मशीन? चपला दुरुस्ती करणारा, फेरीवाला, टॅक्सीवाला, जे काय व्यवसाय काय छोटे मोठे काय करत असतील आता? सगळं बंद आहे. अहो त्यांच्या जेवणाचं काय सांगा, उत्तर द्या. सांगायला बरं आहे हो. इथे काय आहे माहितीये ना? इथे मार्क मिळतात. 10 वेळा मुख्यमंत्र्याचं नाव घेतलं तर 5 मार्क, 10 वेळा मोदी साहेबांचं घेतलं तर 100 मार्क. लगेच रिपोर्ट जातो. मग वर्णी लागेल ना पुढच्या वेळा. अरे कशावर बोलताय? त्यांना चुकीचं नाही म्हणत, देश हिताचं बोललं तरी त्याला चांगलं वाटेल. त्यांना बोलून देशाभिमान नाही सार्थकी लागत किंवा ठरत नाही की ते देशाभिमानी आहे. कृती करावी लागते. जसं काँग्रेस पक्षाने स्वतंत्र अनेक सेनानी, अनेक जण फासावर गेले, जेलमध्ये गेले, त्याग केला. राष्ट्रीय एकात्मतेसाठी काँग्रेसच्या 2 पंतप्रधानांची हत्या झाली, रक्त दिलं. हाय असा काय इतिहास तुमचा त्यागाचा? बोला. बोलायला आम्ही बरंच बोलू शकतो, दिवस रात्र बोलू शकतो, पण त्या विषय सोडून बोलणार नाही. सभापती महोदय, आज आमच्या गोरगरीब, आमच्या नोटाबंदी काय केलं म्हणून विरोधाला विरोध नाही हो. 86% आणि दुसऱ्या व्यवहारात नोटा नाही आल्या दादा, म्हणून आमची अडचण आहे. त्या व्यवहारात आता तुम्ही महिन्यात 2 महिन्यात आणू शकता का? आज आम्हाला रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने सांगितल्याप्रमाणे 7 महिने लागतील. मग 7 महिने पाणी पिऊन राहू का आम्ही? मग पाण्याचं बिल थकलं का ते पण बंद? काय व्यवहार कसा करायचा? आज अनेक उद्योजक अडचणीला 2.5 लाख मिळतात. शासकीय कामगारांची 1.25 कोटी होतात. पगार कसा द्यायचा? सरकारी कर्मचाऱ्यांचा तोच प्रश्न.
अहो व्यवहारात चलनामध्ये जो व्यवहार आहे भारतीय चलनाचा तोच थांबला, याला जबाबदार कोण? मार्ग काय? मार्ग काढला असताना 500,000च्या नोटा बंद करण्याऐवजी जनतेचं प्रबोधन. सन्माननीय भाईसाहेब, 48% ग्रामीण जनतेला बँकेची ओळख नाही ओळख. कसा व्यवहार करतील सांगा मला. आहे उत्तर सांगा, ऍक्सेप्ट करतो. या देशातल्या 48% जनतेला बँकेची ओळख नाहीये. हो, त्यांचं पहिलं प्रबोधन करा. बँक म्हणजे काय, बँकेत कसं जायचं, भरायचे कसे, काढायचे कसे, ते त्यांना आधी सांगा. त्यांना न सांगता, काही न करता, कोणाकडे घरात धान्य नाही, काही नाही, एका रात्रोचा बंद सांगेन. आता काय सांगाल? 2 वर्षात काय केलं नाही तर 3 वर्षात काय करणार आहात, कसं करणार आहात, तिजोरीत काय आहे? आज म्हणाला आम्ही करू. 34,000 कोटीची राजकोषीय तूट आहे. एक्स्ट्रा खर्च केलेला वेगळा आहे. हा जर अर्थसंकल्प पाहिला तुम्हाला काही स्कोप नाहीये करण्यासारखं. मग वेगळं काय करणार? केंद्राच्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना केंद्राने बंद केल्या. अनेक जनउपयोगी लोकहिताच्या योजना बंद केल्या. त्यावर तुम्ही काहीच बोलत नाही. महागाईबद्दल काहीच बोलत नाही. या नोटबंदीमुळे महागाई वाढणार नाही म्हणून सांगा. वाढणार महागाई. काय आमची शेतकऱ्यांची दशा आहे हो, याचा अतिशय चांगला उल्लेख सन्माननीय धनंजय मुंडेंनी केला. शेतकरी बाजारात जातोय, 1 महिना आम्ही चिठ्ठीवर पाहतोय. तुम्ही म्हणता काही नाही, पण टीव्हीवर, चॅनेलवर, प्रिंट मीडिया सगळे रोज दिसतायत. काही लोकांची अवस्था होते, स्थिती होते, बेजार झाली आहे जनता, हाल अपेष्टा चालली आहे, आत्महत्या होत आहेत. शेतकरी माल घेऊन जातो, पैसे मिळत नाही. उत्पादन खर्चाच्या आधारावर माल मिळत नाही. निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं, कापसाला एवढा दर देऊ, सोयाबीनला बिनला देऊ. आज काय झालं? तुम्ही सांगितलं किती आणि मिळतायत किती? यावर काय म्हणणार आहात तुम्ही? दुष्काळी परिस्थितीत पण कसे मराठवाड्यात ती जनता बाहेर आली हे आम्ही सांगायला नको. काय दिलं त्यांना? पाऊस पडल्यावर दिलासा, पण आता रब्बी पेरत असताना पीक कर्ज नाही मिळालं. मागितलं 4,500 कोटी, येतात 450 आणि एक हेडलाईन येते 31,000 कोटी देशातल्या शेतकऱ्यांना दिले केंद्र सरकारने. आमच्या वाट्याला 450 पाहिजे 4,500. पीक कर्जाला पैसे दिले नाही. काय होईल रब्बीच्या पिकाचं? काय होईल शेतकऱ्याचं? खरीप तसा, रब्बी तसा. घरात आलेलं धान्य पण त्याला चांगला भाव मिळत नाही, भाव मिळून देत नाही. आश्वासन दिलं 2 वर्षापूर्वी, काय करायचं? याच्यावर काय आहे प्रतिक्रिया? जसं काय चुक्या आम्ही आलो सत्तेवर म्हणजे आबादी. एकच दिसतं. अनेक 15 वर्षानंतर सत्तेवर आल्यानंतर माणसांच्या विचारसरणीमध्ये असा फरक पडतो. हा अनुभव मला पहिल्यांदाच आला. जी काय वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांची आहे, शेतमजुरांचं त्याहून अजून कठीण आहे. नोटबंदी नंतर मजुरीच काय, पैसे द्यायला नाही तर मजूर ठेवून करणार काय? काय करणार? मग त्यांच्या पोटाचं काय? हजारो नाही लाखो मजूर आहेत. आज मजूर आहेत, ऊस तोड कामगार आहेत. त्यांना काय कार्ड द्यायचं का? काम केल्यावर हे घ्या हातात कार्ड, जेवण मिळेल, जा. काय करायचं? याला आहे उत्तर तुमच्याकडे? आज लाखोनी कामगार या राज्यात आहे, मजूर आहेत, त्यांचं पोट हातावर आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.